करायचे प्रयत्न करशील तर अफजल खानाची जी गत झाली त्याहीपेक्षा तुझी वाईट गत करू, रेल्वेच्या मागे तुझं बांधून उलटा टांगू आणि फरफडत रेल्वे पळवू. ही अहमद आता मागे एका अल्पवयीन मुलीला कलकत्त्यात पळवण्यात आली आणि पळवल्यानंतर तिच्याशी लग्न करण्यात आलं. तेव्हा त्यांच्या वकिलाने हायकोर्टामध्ये युक्तिवाद केला, कलकत्ता उच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला की इस्लामनुसार, इस्लामच्या धर्माच्या नियमांनुसार ही मुलगी बरोबर आहे आणि ती बरोबर असली तिच्याशी आम्ही, ती पहिली मुसलमान झाली आणि नंतर आम्ही तिच्याशी लग्न केलंय. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. त्यांनी युक्तिवाद असा केला त्यांच्या वकिलांनी की आधी ही मुलगी मुसलमान झाली आहे, मुसलमान झाल्यामुळे तिला शरीयतचा कायदा लागू झालाय, इस्लामिक कायदा लागू झालाय आणि इस्लामिक कायद्यानुसार तिचं वय योग्य आहे आणि त्या अल्पवयीन मुलीला मुस्लिम करून घेतल्यामुळे नंतर लग्न झाले असल्यामुळे तिला आम्हाला न्यायालयाने त्या आरोपीला निर्दोष मुक्त करावं. या देशात आता इस्लामिक कायदा आणण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत, षडयंत्र चालू झालेली आहेत. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पटियाला हाऊस कोर्टामध्ये एका मुसलमानाने अल्पवयीन मुलीला गरोदर केली आणि गरोदर केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचं काय झालं, त्या खटला पडला, अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा खटला पडला. त्या खटल्याच्या वेळेला त्याच्यानुसार पुन्हा युक्तिवाद असाच झाला की ती धर्माने मुसलमान आहे आणि मुस्लिम झाल्यामुळे, हिंदू मुलगी मुस्लिम झाल्यामुळे तिला इस्लामिक कायदा लागू होतो आणि इस्लामिक कायद्यानुसार तिचं वय योग्य आहे लग्नाला. आणि पटियाला हाऊस कोर्टाने त्या देशद्रोही मुसलमानांना 2000च्या जामिनावर मुक्त केलं. म्हणजे न्यायमूर्ती पण हे विसरले आहेत की आपण राज्यघटनेचे रखवालदार, राज्यघटनेचे राखणदार म्हणून या न्यायालयात बसलोय, कुराणचे रखवालदार म्हणून या राज्यघटनेवर आपण बसलो नाही, देशात बसलो नाही न्यायमूर्ती म्हणून. पण हे सांगणार कोण, हे बोलणार कोण? हे सांगण्यासाठी, हे बोलण्यासाठी हे नवीन आंदोलन हिंदू राष्ट्रवादाचं आपण उभं केलंय. या देशात जेव्हा जेव्हा हिंदू राष्ट्रवादाविरुद्ध, हिंदुत्वाविरुद्ध, धर्माविरुद्ध, राष्ट्राविरुद्ध जेव्हा जेव्हा देशद्रोही पिल्लावळी डोकी काढतील तेव्हा त्यांना त्यांचा अफजल खान करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेना नावाचं आंदोलन आम्ही उभं केलंय. त्या आंदोलनामध्ये आपला सगळ्यांचा योगदान, आपल्या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तुमचा प्रत्येकाचा आशीर्वाद, प्रत्येकाचं पाठबळ आम्हाला लाभलं पाहिजे आणि प्रत्येक मातांमधून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येईल, प्रत्येक बहिणीकडून संभाजी महाराज जन्माला येतील, प्रत्येक गर्भातून असा एक एक मावळा निर्माण होईल जो देशद्रोह्यांचा वाटोळ करेल, देशद्रोह्यांचा निकाल होईल. आज सभेच्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्र आलो. यापुढे जेव्हा जेव्हा सभा होईल, जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न येईल तेव्हा मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा, प्रचंड संख्येने येत चला. हिंदुत्वाची शक्ती देशात बसलेल्या नालायक राज्यकर्त्यांना कळू दे. ती जर कळली नाही तर तुमच्या देशाचे लष्करं तुमच्या समोर उडवली जातील. तुमच्या नोकऱ्या आणि चाकऱ्या तुम्ही निश्चित करा, तुमचं अस्तित्व तुम्ही जरूर टिकवा, पण ते टिकवण्यासाठी अशा प्रचंड सभा झाल्या पाहिजेत. आम्ही वसुदैव कुटुंबकम म्हणतो, अख्खी वसुधा, वसुधा म्हणजे पृथ्वी, वसुदैव कुटुंबकम म्हणणारी आमची जात आहे. पृथ्वी एक कुटुंब आहे, बरोबर आहे, पण पृथ्वी एक कुटुंब असताना त्या पृथ्वीवर जे मलेरियाचे डास जन्माला आले आहेत त्याच्यासाठी हिंदुत्वाचा ऑडोमास निर्माण झालाय आणि ते ऑडोमास अंगाला लावल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका. हिंदुत्व हा तुमच्या रक्षणाचा, तुमच्या राष्ट्राच्या रक्षणाचा एक महामंत्र आहे. तो महामंत्र हिंदू राष्ट्रवादाचा टिकवा, जपा आणि हिंदू राष्ट्रवादासाठी सज्ज व्हा. यापुढे आज जास्त न बोलता थोडक्यात मी माझा विषय मांडला, शांततेत मांडला. जास्त उत्तेजित उदाहरणं एवढ्यासाठी दिली नाही की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक संवाद, प्रत्येक शब्द कळावा, तुमच्या हृदयावर, तुमच्या मस्तकावर तो भिनवावा. आज अफजल खान वधाचा देखावा ठेवण्यामागचा प्रत्येक तरुणांनी दाखवलेलं धाडस कौतुकास्पद आहे. त्या सर्वांनाच बक्षिसं दिली पाहिजे. अफजल खान मारणाऱ्या प्रत्येक तरुणांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे आणि 90 कोटी हिंदूंमधलं चैतन्य, भाषावाद नष्ट करून प्रांतवाद, वर्णवाद, जातीवाद असं सर्व काही नष्ट करून हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली भगव्या ध्वजाचा विजय देशामध्ये कायम व्हावा, भगवा ध्वजाचा बोल बाला व्हावा. म्हणून आपण हिंदुत्वाच्या, राष्ट्रवादाच्या या सभा हजारोंच्या संख्येने घेतल्या पाहिजेत. तुम्ही या पुढच्या सर्व सभांना उपस्थित राहत चला. हिंदू राष्ट्रवाद्यांना स्थानिक ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक हिंदुत्ववाद्याच्या मागे स्थानिकांनी आपलं पाठबळ उभं करा, कारण ते हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहेत ते समाजामधली आणि देशद्रोह्यांमधली फायरवॉल आहे, चीनची भिंत आहे. त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळे हे देशद्रोही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. म्हणजे ज्या दिवशी माय नेहमीच खानचं रक्षण करण्यासाठी पोलीस एवढा पराक्रम दाखवत होते ना, त्या पोलिसांना मी अगदी पोट तिडकीने सांगतो की ही तुमची लेकरं आहेत, तुमची भावंडे आहेत. ही तुमच्यामध्ये आणि अतिरेक्यांच्या मध्ये जर कुठची भिंत असेल ना तर ती भिंत हिंदुत्ववाद्यांची. हे हिंदुत्ववादी जर नसतील तर ह्या अतिरेकी थेट रोज भिवंडी करतील, रोज गांगुर्डे जातील. या हिंदुत्ववाद्यांच्या उपकारामुळे पोलिसांचं कळत न कळत रक्षण होत आहे. तुमचे अधिकार, तुमचं अस्तित्व आम्ही मान्य करतो, देशद्रोही मान्य करत नाहीत.
डीसीपी शेनगावकर भिवंडीमध्ये होते. त्यांनी असं सांगितलं चर्चेत कोणाला बोलताना मुलाखतीमध्ये की जी अरबी पत्रकं सापडली आहेत त्या पत्रकांवर कुराण मधल्या आयती टाकल्या आहेत. त्या भिवंडीतल्या दंगलीमध्ये त्या 8.12 आयत आहे, 8.12 नंबरची आयत आहे कुराणमध्ये. त्या कुराणीच्या आयतीमध्ये असं म्हटलंय, जिथे जिथे काफीर भेटेल, काफीर म्हणजे जो मुसलमान नाही आहे तो, जिथे जिथे भेटेल तिथे त्याला घेरा, ठेचा, बडवा, त्याची बोट छाटा, त्याचं लिंग छाटा, त्याला इतक्या क्रूरपणे मारा की दुसऱ्या काफिरांनी त्याचा शव बघितल्या त्याने इस्लाम कबूल केला पाहिजे. अरबी भाषेतली पत्रकं सापडली आहेत आणि ती अरबी भाषेतली पत्रकं सरकारने दडवली आहेत, लपवली आहेत. अजमल कसाब एकटा झाला असेल का भारतामध्ये? ते 10 जण जे मारले गेले ते आहेत, पण ते पाकिस्तानातून येऊन डायरेक्ट बॉम्बस्फोट करतात. त्यांना इथला कोण त्यांचा बाप नाही. सगळं लपवले गेले. इथले स्थानिक देशद्रोही मुद्दामून निवडणुकीच्या आधी पुढे आणले गेले नाहीत, नाहीतर हिंदू समाज पेटेल आणि राजकीय परिवर्तन होईल. म्हणून अजमल कसाब हा एकच आरोपी आहे. अजमल कसाबला घरं घेऊन देणारे, मोबाईल कार्ड देणारे, अजमल कसाबला इथले रस्ते दाखवणारे, ताजमहल हॉटेल दाखवणारे कुठे गेले हो? अजमल कसाब मारला पाहिजेच, पण अजमल कसाबला भारतात निमंत्रण देणारे अजमल कसाबचे देशद्रोही पोशिंदे सुद्धा ठेचले गेले पाहिजेत. आणि ह्या सभेनंतर कदाचित या सभेवर खटला सुद्धा पडेल. त्या खटल्यांची पर्वा आम्ही करत नाही. देशभक्तीच्या वणव्यापुढे आंडू पांडू खटल्यांना आम्ही विचारत नाही. असे खटले सावरकरांवर पडले असतील. इंग्रजांच्या काळात अंदमान निकोबार सावरकरांना भोगावं लागलं असेल. महाराजांना सुद्धा अटक चुकली नाही. देशद्रोही औरंगजेबानं त्यांना अटक करून मारण्याचा घाट घातला, पण महाराजांनी औरंगची उलटी हे करून आपलं देश दाखवलं, आपलं स्वातंत्र्य टिकवलं आणि त्या महाराजांना अटक चुकली नाही. तर आता आम्हाला होणारी थातुरमातूर अटकेला आम्ही का भ्यावं? या सभांवर खटले पडतील, पण लक्षात ठेवा तुमच्या हृदयामध्ये पेटलेल्या वणव्यावर कोणाचा बाप सुद्धा खटला टाकू शकणार नाही. तो वणवा या खटले टाकणाऱ्यांना नष्ट केल्याशिवाय विझणार नाही. देशद्रोह्यांचा नाश केल्याशिवाय देशभक्तांचा वंश शांत राहणार नाही. यापुढे एकमेकाला भेटलात की जय महाराष्ट्र जरूर म्हणा, पण त्याआधी जय हिंदू राष्ट्र म्हणा. कारण हिंदू राष्ट्र टिकलं तर महाराष्ट्र टिकेल आणि हिंदू राष्ट्र टिकवण्यासाठी भगवा ध्वज टिकला पाहिजे. कुठच्याही लंगोटांच्या भावनांना बळी पडू नका. हे लंगोट नाही, हे हिंदुत्वाच्या गळ्याला बसलेले फास आहेत. हे फास तोडून टाकण्यासाठी प्रांतवादी आणि भाषावादी पिल्लावळीला इथे वाव देऊ नका, मान देऊ नका. राष्ट्रवाद वाढवा, राष्ट्रवाद पेटवा.